प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांनी समायोजन आणि नियमित वेतनासाठी आंदोलन केले। प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक आहेत। RTE नुसार निर्माण होणाऱ्या जागांवर या शिक्षकांचं समायोजन व्हावं, तसेच केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षक योजना माध्यमिक स्तर या योजनेत काम करणाऱ्या 1100 शिक्षकांचे 2 वर्षापासून थकलेलं वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी खाजगी प्राथमिक शिक्षक संघ नागपूर यांनी आंदोलन केले। अपंगांच्या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून नोकरीवर लागताना 15 ते 20 लाख रुपये संस्था चालकांना देऊन सुद्धा एकाही महिन्याचं वेतन मिळालेलं नाही, असा आरोप करण्यात आला। हमारी मांगे पूरी करो, हम सब खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचा, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचा। खाजगी प्राथमिक शिक्षक संघ नागपूर यांनी पटपळताणीच्या संदर्भामध्ये एक मोठं नागपूर विभागामध्ये आंदोलन चालवलं, पुढे राज्यभर आंदोलन चाललं आणि त्याचे शिक्षकांना जे आहेत प्राथमिक शिक्षक हे मोठ्या प्रमाणामध्ये आता अतिरिक्त आहे। मागेही अतिरिक्त होते, पण अतिरिक्त शिक्षकांना समायोजन न करता अनेक ठिकाणी नवीन पदांना मान्यता दिल्या जातात, त्या मान्यता रद्द व्हाव्या, या शिक्षकांचं त्या ठिकाणी समायोजन झालं पाहिजे। आता या RTE लागू झालेला आहे 1 ते 8 पर्यंत। 5 ते 8 हा गट जो आहे तो माध्यमिकला आहे। या ठिकाणी 1 ते 5 मध्ये जर होत नसेल समायोजन 1 ते 4 मध्ये, तर 1 ते 6 ते 8 मध्ये याचं समायोजन शिक्षकाचं करावं। अपंग समायोजित शिक्षक आहे त्यांचे पगार झालेले नाही, गेल्या 2 वर्षापासून केवळ 4 महिन्याचे पगार झाले, केवळ ते संघटनेच्या माध्यमातून झालं। आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती विचारून माहिती झाले की ज्या शासनाने 11, 9, 10च्या नंतर ग्रँट उचललेली नाही, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटने ग्रँट दिली नाही। याबाबत तुमची मागणी काय? आमची मागणी कशी आहे की या शिक्षकाचे पगार झाले पाहिजे, यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो आहे जो हिशोब तो लगेच दिला पाहिजे आणि ते दिलं तर ग्रँट्स मिळेल। त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे। हे शिक्षण संचालनालय त्याच्याकरता काही प्रगत करत नाही, म्हणतात की युनिट बोगस आहे। यांनी इथे फार मोठा भ्रष्टाचार आहे, लागताना 15 ते 20 लाख रुपयातून हा शिक्षक लागला, त्याच्यामध्ये विभाग स्तरावरचा आणि शिक्षण संचालन स्तराचे अधिकारी यात दोषी आहे। आता मात्र ग्रँट सुरू असता म्हणजे आली नाही, त्याच्यामुळे हात वरती केले त्यांनी आणि आम्हाला सांगतात की आम्ही जातो, प्रयत्न करतो। प्राथमिक शिक्षक समाजाबाबत म्हणतात की स्थानिक स्थिती आहे 5 ते 8 यांचं पदनिश्चिती अजूनही झाली नाही, 1 ते 8ची अजून पदनिश्चिती झाली नाही। म्हणजे कोणत्याही शाळेमध्ये जाऊन पहा तुम्ही, माध्यमिकच्या कोणत्याही शाळेमध्ये पदनिश्चिती झाली नाही, महाराष्ट्रात नाही झाली। यांचं समजत नाही यांना काय करायचं आहे, म्हणून हे यांना रस्त्यावर म्हणजे सरळीत आणण्यासाठी हे आंदोलन आहे। शिक्षकाचं समायोजन झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणावर समायोजन झालं पाहिजे। ते लोक इकडे पगार घेऊन राहिले, नवीन मान्यता देतात आहे, फार मोठा भ्रष्टाचार आहे, साखळी आहे, ती नष्ट झाली पाहिजे, ही आमची मागणी। प्रमोद रेवतकर, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचा अध्यक्ष।